वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आणि दिगंबर जैन बोर्डी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित शिबिरार्थींचं मी स्वागत करतो। आत्ताचा तुम्हाला विषय माहीतच असेल, माहित आहे? सांगा। नाही, ठीक आहे, काय हरकत नाही। आताचा विषय आहे निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व विकास। मी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला आयोजकांना की ही जी मुलं आहेत त्या काय कोणत्या वयोगटातली? आम्हाला सांगण्यात आले की 10वी पासून पुढे मग ग्रॅज्युएशनची सुद्धा आहे आणि नियमितपणेच म्हणजे आपल्याला जे लहानपणापासून शिकवले की मागून बसायला सुरुवात करायचं ते मला आलेला अनुभव आला। पहिली लाईनच रिकामी म्हणजे आम्हाला पुढे जाण्याची मानसिकताच आमच्यामध्ये नाही आहे। म्हणजे शाळेत सुद्धा आपण पळत 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 जातो आणि शेवटच्या बाकावर बसण्यासाठी स्पर्धा असते। पण आत्ताच तुम्ही क्रिकेट बघत असाल, आज एक 15 वर्षाचा तरुण जगातल्या दिग्गज गोलंदाजांना बॉलरना थकवलंय। त्याचं नाव काय? रोज मला एक्सपेक्टच होतं तुम्हाला माहित पाहिजे। आज वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी सारखा एखादा क्रिकेटपटू जगातील सर्व गोलंदाजांच्या मनामध्ये धाक निर्माण करू शकतो हे त्याला वयाच्या 15व्या वर्षी शक्य झालं। आणि आज आम्ही वयाच्या 16 वर्षापासून 25 वर्षाचे विद्यार्थी मुलं आपण या हॉलमध्ये आहोत आणि या हॉलमधली पहिली लाईन रिकामी आहे। आम्हाला पुढे जाण्याची निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये बिलकुल नाही। त्याचं हे ज्वलंत तुमच्या समोरचं उदाहरण आहे। नंबर 2, या प्रशिक्षण शिबिरामध्ये 100 जणांचं रजिस्ट्रेशन आहे सर, बरोबर? काय असेल, हॉटेल 90 असेल, मला माहित नाही, पण किमान 100 जणांचं किती आहे हा एक भाग आहे। आज तुम्ही हॉलमध्ये या उपस्थित झालाय, परंतु तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून इथं आलाय? तुम्हाला गावातल्या संघनायकांनी सांगितलं का, सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं का, आई वडिलांनी फोर्स केला? आणि तुम्ही मनापासून मला या नेतृत्व प्रशिक्षणामध्ये माझ्याकडे जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि मी माझ्या आयुष्याच्या विकासात्मक पुढे जाण्याच्या गतीला चालना देण्यासाठी त्या गोष्टींचा फायदा होईल म्हणून स्वतःहून तुम्ही इथं आलाय। असे किती जण आहेत स्वतःहून? नाईलाज म्हणून हात करू नका, हा सुद्धा निर्णय चुकू शकतो आपण। आलं का लक्षामध्ये? आपण आयुष्यात एक तत्व बाळगा, हात काय करा, आयुष्यात एक तत्व बाळगा की मी आयुष्यात खोटं बोलणार नाही, हे पहिलं तत्व बाळगायचं। तुम्ही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने या नेतृत्व प्रशिक्षणामध्ये या शिबिरामध्ये सहभाग घेतल्याने तुम्ही खूप भाग्यवान आहात। आज तुमच्या वयाची किमान कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये लाखो तरुण असतील, पण तुम्हीच 50 जण या नेतृत्व प्रशिक्षणामध्ये आहेत। म्हणजे त्या लाखो मध्ये तुमच्या 50 जणांच्या आज काहीतरी नवीन गोष्टी शिकायला तुम्हाला मिळत आहेत, अनुभवायला तुम्हाला मिळत आहेत। तुम्ही वयाला दोष देऊ नका, कारण आज 6वी मध्ये असणारा पोरगा, 7वी मध्ये असणारा पोरगा, 8वी मध्ये असणारा पोरगा त्याच्या आई बापाला सांगतंय की मला 12वी नंतर IIT ला जायचं आहे। ते स्वप्न वयाच्या 12व्या वर्षी 10व्या वर्षी बघतंय ते पोरगा। वैभव सूर्यवंशी सारखा मुलगा त्यानं वयाच्या 7व्या वर्षी 6व्या वर्षी स्वप्न बघितलं की या देशातला सगळ्यात बेस्ट क्रिकेटर मला बनायचं आहे। तुमचं वय तर 16+ आहे, वयाला दोष द्यायचं नाही। आणि त्यामुळं निर्णय क्षमता ज्याच्याकडे आहे, योग्य वेळेस योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळी जर आपण तो निर्णय घेतला तर आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सोयीस्कर होतात, सोफिस्टिकेटेड होतात। आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा देण्यासाठी, आपलं करिअर चांगलं करण्यासाठी, भविष्यात शिक्षण घेत असताना, उद्योजक करत असताना, समाज व्यवस्थेमध्ये वावरत असताना ही निर्णय क्षमता जितक्या लवकर तुमच्या अंगी येईल तितकी तुमची प्रगती जास्त होत असते। म्हणून हा विषयाला आपण आज हात घालतो। आपण मी 10 ते 11 गोष्टी ज्या मूलभूत आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सामान्य ज्ञान। एखाद्या बाबतीत आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहेत, काही डिसिजन्स घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे ती डिसिजन मेकिंग पॉवर पाहिजे असेल तर आपल्याला ज्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा आहे
त्या गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे. मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. तुम्ही शिबिरला रजिस्ट्रेशन करत असताना काय तुम्हाला सांगण्यात आलं तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही, परंतु तुम्ही जर चिकित्सक पद्धतीने त्या गोष्टीची R&D केली, त्याचा अनुभव, त्याची माहिती घेतली, त्याचं जनरल नॉलेज घेतलं की या शिबिरामध्ये किमान 25-30 यशस्वी लोकांची यशोगाथा तुमच्या समोर मांडणार आहे. नेतृत्व गुण संपन्न करणारी लोक तुम्हाला येऊन मार्गदर्शन करणार आहे. अध्यात्म असेल, संस्कार असेल, नेतृत्व असेल, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे. हे ज्यावेळेस तुमच्या कानावर पडेल त्यावेळेस तुम्ही पटकन निर्णय घेऊ शकता की नाही, मला अशा शिबिराला गेले पाहिजे, माझ्या आयुष्यातले 5 दिवस मी सत्कारणी लावलं पाहिजे आणि दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये हे 5 दिवस मी माझ्या आयुष्यातले खर्च केले पाहिजेत. हे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सगळ्यात मोठा आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. ही मानसिकता तुमच्यामध्ये कधी येते, ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज असेल. शाळा कोणती निवडायची, शिक्षण त्या शाळेमध्ये कसं आहे, या गोष्टींचं जितकी चांगली माहिती तुमच्या आई वडील घेतात त्यावेळेस ते निर्णयापर्यंत पोहोचतात की माझा मुलगा कोणत्या शाळेत शिकला पाहिजे. निर्णय प्रक्रिया प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारं ठरते. म्हणजे समाजकारणात असू दे, राजकारणात असू दे, दैनंदिन जीवनामध्ये असू दे, प्रत्येक पावलाला प्रत्येक निर्णय हा आपला फायदेशीर ठरत असतो. तुम्हाला उद्या उठून फिरायला जायचं आहे, कुठं फिरायला जायचं, हा निर्णय सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी ठरवून जात असतो. त्यामुळं प्रत्येक क्षणाला आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि याच्यासाठी तुमच्याकडे जनरल नॉलेज पाहिजे, प्रचंड मोठं ज्ञान संकलित तुम्ही त्या गोष्टीचं केलं पाहिजे. ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याला इंग्लिश मध्ये आपण R&D म्हणतो, मराठीमध्ये संशोधन म्हणतो. याचं जितकं चांगलं तुम्ही संशोधन कराल, जितकी जास्त माहिती संकलन कराल, जितका जास्त या गोष्टीचा अभ्यास कराल, तितकं निर्णय क्षमता सोफिस्टिकेटेड होते, सोपी होते आणि त्यानुसार आपण आपल्या प्रगतीपत्रावरचं पहिलं पाऊल टाकायला निश्चितच आपण यशस्वी होतो. मित्रांनो, दुसरा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेत असताना दुसरा महत्त्वाचा गोष्ट असते ते म्हणजे अनुभव. त्याला आपण इंग्लिश मध्ये एक्सपिरियन्स म्हणतो. आता अनुभव हा कशा पद्धतीचा पाहिजे. एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये किमान 5 वर्ष किमान 10 वर्ष काम करत असेल तर तो त्याचा अनुभव, आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्यांचा अनुभव, आपल्यापेक्षा लहानांचा अनुभव, आपल्यापेक्षा यशस्वी व्यक्ती असणाऱ्यांचा अनुभव, आपण ज्यांच्यासोबत गेले, काही लोक काही गोष्टीमध्ये अयशस्वी झाले त्यांचा अनुभव, ह्या सगळ्यांचा अनुभव आपण ऐकून घेणं खूप गरजेचं असतं. जितक्या चांगल्या अनुभवी लोकांच्या संपर्कात आपण राहू, त्यांच्या संवादात आपण राहू, त्यांच्याकडून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू, तो अनुभव सुद्धा आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान देत असतो. कारण जितक्या फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी आपण ऐकू तर त्या गोड वाटतात. म्हणजे सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन बाजू असतात. जितक्या चांगल्या सकारात्मकता गोष्टी आपण ऐकतो आपल्याला खूप चांगलं वाटतं, पण जसं म्हणतात नाण्याला 2 बाजू असतात, तसं नकारात्मक गोष्टी सुद्धा आपण ऐकल्या पाहिजेत. म्हणजे आयुष्यामध्ये काय करायचं आहे याच्यापेक्षा काही नाही करायचं या गोष्टीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे आपण बोलत असताना सुद्धा काय बोललं पाहिजे हा निर्णय प्रक्रियेतला भाग आहे. आपला संवाद काय असला पाहिजे, तसंच काय करायचं आणि काय नाही करायचं या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ज्याला जमला तो योग्य पद्धतीचा निर्णय ठरू शकतो आणि तो योग्य निर्णय तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं पहिला मी तुम्हाला सांगितलं ते नॉलेज, जनरल नॉलेज आपण म्हणू, आणि दुसरं एक्सपिरियन्स, अनुभव. या निर्णय प्रक्रियेमध्ये अनुभवाची जोड जर आपल्याला भेटली तर नक्कीच आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय आपल्या पत्त्यावर पडतील. तिसरं महत्त्वाचं गोष्ट आहे ते म्हणजे कौशल्य, त्याला आपण स्किल म्हणतो. कुठल्याही गोष्टीमध्ये स्किल असलं पाहिजे. मग ते संवादाचं असेल त्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो, काम करण्याचं स्किल असेल, काम करून घेण्याचं स्किल असेल. आपण आता शाळा कॉलेजमध्ये शिकताय, आज शिक्षण घेत असताना आपल्याला माहिती आहे आताची शिक्षण पद्धती कशी आहे. सकाळी 9 ते 5 शाळा आहे, 6 ते 9 ट्युशन आहे आणि त्याच्यानंतर आई वडिलांचं डोक्यावरती असलेलं ओझं आहे, त्याला अपेक्षांचं ओझं आपण म्हणतो. या शिक्षण पद्धतीमध्ये हे ज्या विद्यार्थ्याचं चांगलं स्किल आहे, एखाद्याला 2 वेळा पाढे वाचले की पाठ होतात, एखाद्याला 10 वेळा वाचायला लागतं, एखाद्याला 25 वेळा पाढे वाचायला लागतात त्यावेळेस पाठ होतात. म्हणजे हे ज्या त्या व्यक्तीचं ते स्किल आहे की मी कशा पद्धतीने ते रिमाइंड करतो, कशा पद्धतीने मी माझ्या लक्षात ठेवतो आणि माझ्या पुढच्या गोष्टींसाठी त्याचा वापर करतो. तर हे जे स्किल आहे हे स्किल हे निर्णय प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं ठरत असतं. त्यामुळं नवनवीन गोष्टींचं स्किल अंगीकारणं ही आत्ताचं खूप मोठं चॅलेंज आहे. आताचा युवक
बऱ्याच गोष्टींमध्ये बरबटलेला आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात काय करतो याचा सारांश जरी संध्याकाळी विचारला तर त्याला आज ते लक्षात नाही. म्हणजे इतक्या गोष्टींना तो सामोरं जात असतो. पण आपलं आयुष्य घडवत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचे स्किल डेव्हलपमेंट आहे. आज तुम्ही 5 दिवसामध्ये किमान 20-25 व्याख्यानांचं व्याख्यान ऐकणार. हे तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. मला सुद्धा माहित आहे तुम्ही किती वाजता उठलाय? 5 वाजता उठलाय. आता वाजले 11:30. सकाळपासून तुमच्यावर रिमांड चालू असेल. प्रयत्न प्रामाणिक आहे, उद्देश प्रामाणिक आहे, पण हे तुमचं स्किल आहे की हे सगळं तुम्हाला 5 दिवसामध्ये गोळा करून जायचं आहे आणि आयुष्यभराची शिदोरी घेऊन मला पुढे जायचं आहे. हे तुमचं सगळ्यात महत्वाचं स्किल आहे की मी यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्याला पूरक करतील, माझ्या शिक्षणाला पूरक करतील, माझ्या करिअरला पूरक करतील, माझ्या भविष्यातल्या व्यवसायाला पूरक करतील. हे गोळा करून घेऊन जाण्याचं तुमचं स्किल सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्किल म्हणजे प्रत्येकाकडे असणारं कौशल्य वेगळं वेगळं आहे. सचिन तेंडुलकर यशस्वी कधीच बॉलर म्हणून समोर नाही आला, कारण त्याच्याकडे बॅटिंगचं स्किल होतं. त्यालाच फोकस केला आणि वयाच्या 16व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेट खेळला. तसं आज तुमच्या समोर वैभव सूर्यवंशी नावा व्यक्तीच्या पोराचं उदाहरण आहे. म्हणजे कौशल्य आहे. आपलं कौशल्य कशात आहे हे शोधणं आणि त्याला पूरक निर्णय घेणं आणि त्या निर्णय प्रक्रियेतून आपण आपलं करिअर करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून हा तिसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की आपल्याकडे कौशल्य जे आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घेता आले पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो, खूप मोठं स्वप्न बघता आलं पाहिजे. जसं आपण म्हणतो मला कलेक्टर बनायचं आहे. काय बनायचं आहे? आणि आपण पुस्तकच तलाट्याचं वाचत असेल तर ह्या वयात तर काय तुम्ही कलेक्टर बनणार आहे का? म्हणजे ऍटिट्यूडच आमच्याकडं खूप सोपी स्वप्न बघत असतो. म्हणजे आम्ही ग्रामीण भागात आलो. ग्रामीण भागातल्या युवकांना सांगितलं आपण काही त्रास करून घ्यायचा नाही. आमच्या आई वडील न कळत सांगतात 4 एकर आहे बघ जमलं तर कर, नाही तर माझं 4 एकर आहे. पण 4 एकर असणाऱ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची आताची अर्थव्यवस्था अशी आहे की आपल्या सोसायट्या सुद्धा तुटल्या. कदाचित तुमचे आई वडील तुमच्या समोर हे दुःख मांडत नसतील, पण ही रियालिटी आहे. मग तुमचा ऍटिट्यूड काय पाहिजे? आज 7वीत असणारा 8वीत असणारा पोरग ठरवतोय की 12वी नंतर नीटची परीक्षा देईन आणि MBBS MD डॉक्टर होईल. कोणत्या एम्स मध्ये जायचं त्यानं आता ठरवलेलं आहे. एक 8वीतलं पोरग ठरवतं की मला IIT खरगपूरला, IIT चेन्नईला, IIT दिल्लीला, मुंबईला मला ऍडमिशन घ्यायचं आहे. हे स्वप्न जे वयाच्या 12व्या वर्षी 14व्या वर्षीपासून बघतं, तो काय ऍटिट्यूड आहे? वैभव सूर्यवंशी समोर कोणताही बॉलर असू दे त्याचा ऍटिट्यूड काय? पहिल्या बॉलला त्याला षटकार पडलाच पाहिजे. हा ऍटिट्यूड पाहिजे. हा ऍटिट्यूड तुमच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. मला माझ्या आयुष्याचं करिअर करत असताना आता तुमच्या वयाला पूरक असेल की तुम्ही आता शिक्षण घेण्याच्या कालावधीमध्ये आता तुम्ही 100% 10वी 11वी 11वी 12वी सायन्स करणार आहे. सायन्स मध्ये बी ग्रुप ठेवणार आहे, एम ग्रुप ठेवणार आहे. काही जणांना इंजिनियर व्हायचं आहे, काही जणांना डॉक्टर व्हायचं आहे. हे सुद्धा निर्णय काही तुमचा नसतो, त्याच्यावर स्वतंत्र पुढचं बोलणार आहे. पण आम्हाला आमचा ऍटिट्यूड आमचे पालक ठरवत असतात. आमचे पालक जन्मल्यावरच आमचा अधिकार काढून घेतात. तुम्हाला माहित नसतं तर सांगतो. बाळंतपण झालं हॉस्पिटलमध्येच ठरवतात की आजावर गेले का आजीवर गेले. कधी ठरवतात? हॉस्पिटलमध्येच. सगळा पावला प्रत्येक कुणावरती कणावर घेऊन घालतो पाहिजे. स्वतः पोरग त्याचं अस्तित्व घेऊन जन्माला आलं हे मान्यच नाही आमच्या संस्कृतीला. हे सगळ्यात मोठं दुःख नाही. आणि मग तिथून मग सगळ्या नकारात्मक त्या गोष्टीपर्यंत तुम्ही इथपर्यंत आला आणि इथून मग तुम्हाला आता नवीन ऊर्जा घेऊन समाजामध्ये जायचं आहे, शिक्षण करायचं आहे, करिअर करायचं आहे, उद्योजक बनायचं आहे, समाजसेवा करायचं आहे. खूप मोठं काम तुमच्या समोर वाढलेलं आहे. याच्यासाठी तुमचा स्वतःचा एक ऍटिट्यूड असला पाहिजे. हा उसना मिळत नाही, विकत मिळत नाही, बाजारात मिळत नाही, फुकटाची बात मिळत नाही. हा ऍटिट्यूड तयार करायला लागतो. त्याच्यासाठी स्वतःचे काहीतरी गोल्स असले पाहिजेत, एम्स असले पाहिजेत आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना तो जो निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेतला एक छोटासा टप्पा म्हणजे तुमचा दृष्टिकोन, त्याला इंग्लिश मध्ये ऍटिट्यूड म्हणतात. तो तुमचा प्रामाणिक पाहिजे आणि मोठं पाहिजे. स्वप्न कधी पण मोठं बघा. कारण असं म्हणतात लो एम इज क्राईम. तुमचं एम ध्येय छोटा असेल तर तो सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा फक्त तुम्हाला बघावी लागत असते जो
छोटं ध्येय ठेवतो त्यालाच भोगावं लागत असतं. त्यामुळं तुमचं ध्येय मोठं पाहिजे, तुमचा ॲटिट्यूड मोठा पाहिजे, तुमच्याकडे असणारा दृष्टिकोन हे लॉंग टर्म असला पाहिजे. ही या निर्णय प्रक्रियेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. पाचवा सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्ही दररोज जो संवाद साधता त्याला आपण इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणतो. तुम्ही किमान दररोज 50 लोकांच्या संपर्कात येत असाल तर तुम्ही काय संवाद करता, कुणाबद्दल संवाद करता, त्यातला संवाद तुमच्या चांगल्याच्या हितासाठी कितीचा आहे, खूप महत्वाचा आहे. आज दुसऱ्यांच्या बद्दल गप्पा मारल्यानंतर तुमचं करिअर बनणार नाही, दुसऱ्याचं ऑडिट काढून तुमचं करिअर बनणार नाही. त्यामुळं हे जे दररोजचं इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे त्याला आंतरपर्सनल म्हणजे आपण म्हणतो की दोन व्यक्तींच्या मधलं संवाद, संभाषण. आज तुम्ही विद्यार्थी दशेत असताना 10वी मध्ये आहे, तुम्ही तुमच्या मुलांमध्ये काय चर्चा करता, आपापसामध्ये काय गप्पा मारता, याला खूप महत्व आहे. जर तुम्ही दोघं जण बसलाय अभ्यासाची चर्चा करत असाल तर आनंदाची गोष्ट आहे, पण दोघं जण बसून तिसऱ्याबद्दलची चर्चा करत असाल तर ते तुमच्या आयुष्याच्या निर्णय प्रक्रियेतला सगळ्यात घातक गोष्ट आहे. आणि आवडतं आपल्याला तिसऱ्याबद्दल चौथ्याबद्दल गप्पा मारायला. आपल्या समाज संस्कृतीमध्ये ते सांगितलेलं आहे. कुणी बघा तिसऱ्याबद्दलच गप्पा मारतो. अरे तुझ्या घरी कोण आहे, आई वडील काय करतात, अशी कधी चर्चा केली का? तुझे वडील शेती करतात, शेती किती आहे, पिकं कोणती घेतात, उत्पन्न किती निघतंय, तुझे आई वडील किती तास राबतात, अशी कधी तुमच्यामध्ये चर्चा झालेली नाही. आपल्यामध्ये चर्चा हॉटेलला कुठल्या जायचं, धाब्यावर कुठल्या जायचं, पैसे कुठं खर्च करायचं, मूवी कुठला बघायचा, कितीचा शो बघायचा, ह्या चर्चा आहे. हे जे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे या संवादामध्ये तुम्ही स्वतःबद्दल चर्चा करायला लागलं पाहिजे, स्वतःची ओळख सांगितली पाहिजे, दुसऱ्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि आपल्यासोबत चांगल्या जनमानसांच्या सानिध्यात येऊन आज तुमच्या समोर एवढी 25-50 लोक चांगली आली. समाजामध्ये ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय, स्वतःची प्रगती समाजासमोर दाखवली, अशा लोकांच्या संपर्कामध्ये आपण येतोय. 5 दिवस आपल्याकडे रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. तुमच्याकडे संवाद साधण्यासाठी खूप मोठा कालावधी भेटला. आपण त्यांना विचारलं का, आपण कुठून आला, आपण कोणत्या प्रक्रियेतून आला, तुम्ही कसे घडला, तुमची आर्थिक परिस्थिती काय होती. मला असं वाटतं तुम्ही जी निवड केली ही ग्रामीण भागातली सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जी सक्सेस झाले त्यांना तुम्ही त्यांच्या स्टेज समोर उभं केलंय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळं हे जे संवाद आहे आपण चांगल्या लोकांसोबत चांगला संवाद करून त्याच्यात 2-4 गोष्टी कशा शिकता येतील आणि ते आपण आपल्या करिअरच्या निर्णय प्रक्रियेत कसं लावू शकू, ही सगळ्यात महत्वाची जी 5वा मुद्दा मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचा. आणि हेच कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन म्हणजे दोन व्यक्तींमधला संवाद. तो पॉझिटिव्ह किती आहे, निगेटिव्ह किती आहे. आज आपण ओपिनियन स्वतः घेतो का? तुम्ही दिवाळीला कपडे घ्यायला जाता, म्हणजे आता खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो काय गोष्टी घडतात. आपण दिवाळीला कपडे घ्यायला जातो, घरातून 2000 रुपये घेऊन जातो, सोबत कुणाला नेतो, बरोबर आहे तुमचं, मित्र परिवार आमच्या सोबत. मग तो शर्ट आम्ही घालायचा आणि त्या मित्राला विचारायचं कसं दिसते. पैसे कोणाचं? आई बापाचं. वडील हा सुविस्तर शब्द आहे, आई बाप म्हणतो मी. पैसे कोणी मोजले? आई बापानं. कम्फर्ट कोणाला येणार आहे? तुम्हाला स्वतःला. निर्णय कोण द्यावा आहे? तिसरा व्यक्ती, ज्याला या प्रक्रियेमध्ये काही संबंधच नाही, ना मिळवायला आहे ना तुमच्यासोबत फिरायला आहे. कुणी तुम्हाला कमेंट दिली चांगला शर्ट दिसतो ते तुम्हालाच मिळणार आहे, तरी कपडे घेत असताना, पायात चप्पल घालत असताना, शाळेला जात असताना, शाळा 15 जूनला सुरू होणार आहे, 20 जूनला शाळा जॉईन करायचं, हा निर्णय सुद्धा आम्ही तिसऱ्याला विचारून घेतो. ज्या मायबापाने काम गाळून तुमची फी भरली त्या मायबापाचं तुम्ही ऐकता का? 15 जूनला शाळा चालू झाली, 14 जूनला तुमच्याकडे सगळं मटेरियल रेडी पाहिजे, बॅग रेडी पाहिजे, पायातली चप्पल रेडी पाहिजे. हे सगळं खरेदी करत असताना आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये दुसऱ्याला घेतो ज्याचा आपल्या कुटुंबाशी तीळ मात्र संबंध नाही. मग ही कशासाठी? मग आपण हे छोटे छोटे निर्णय घेऊ शकत नाही आता. मग याला कदाचित आई वडील सुद्धा कारणीभूत असतात. आई वडिलांचा बराचसा अट्टास असतो याच्यामध्ये. तो असल्याच कलरचं शर्ट घातलं पाहिजे, तो असलीच पॅन्ट घातली पाहिजे, तो असलं चप्पल घातलं पाहिजे. पण आता वयाच्या मध्ये आपण जे म्हणतो अर्ली एज, या आताच्या मुलं जे आहे ते ऍडव्हान्स आहे. काय ऍडव्हान्स नाही आहे, हा फक्त गैरसमज आहे. आई बापाला असं वाटतं 3 वर्षाचं लेकरू मोबाईल वापरतो म्हणजे आमचं लेकरू ऍडव्हान्स आहे. बिलकुल साफ चुकीचं आहे. अजिबात तसं काय नाही.
जनरेशन नुसार काळानुसार बदल होत चालले, त्या बदलाचा तो भाग झाला इतकंच गोष्ट आहे. परंतु आज ते 12 वर्षाचं झालं तरी त्याने पायात 200 रुपयाची चप्पल स्वतःच्या निर्णयाने घेऊ शकत नाही. हे सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पायात घालणारी चप्पल सुद्धा आपण दोस्ताला विचारतो कसं दिसतंय, काळा घेऊ का पांढरा घेऊ, शूज कसे घेऊ. म्हणजे आपण निर्णय घेत नाही आहे. चॉकलेट खाताना सुद्धा आपल्याला वाटतं त्याला डेअरी मिल्क खाली म्हणून मी डेअरी मिल्क खाल्लं पाहिजे. हा जो गॅप आहे आपल्या आयुष्यातला निर्णय प्रक्रियेमध्ये, म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी घडामोडी करायच्या आहेत आणि हे करत असताना आपण छोटे छोटे निर्णय घेऊ शकत नाही. हिथंच तर खरी सुरुवात. भूक आपल्याला लागलेली असते, भूक आमच्या पोटाला लागलेली असते. आपण शेजारच्याला विचारतो चला जेवायला, म्हणजे मला भूक लागली, मला अन्न खायला पाहिजे. हे माझ्या शरीरातल्या हार्मोन्सने मला सिग्नल दिला, तरी मी दुसऱ्यावर डिपेंड आहे. ते म्हणते 20 मिनिटं थांब मग जाऊ, मग आपण 20 मिनिटांना जाऊ. ठीक आहे म्हणून म्हणजे पोटाला कधी खायचं हा छोटा निर्णय सुद्धा आम्ही आमचा घेत नाही. आणि आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. या वयामध्ये आई वडिलांना ब्लॅकमेलिंग करण्याचा तो सुपर फास्ट परिणाम आहे. हे असं असलं तरच मी जेवणार, पाठ टाचा घासून घेतो आम्ही. म्हणजे हा हट्ट पुरवायचा आहे तुमचा. आणि हे हट्ट पुरताना आई बाप किती संघर्षातून पुढे चालले. मग या गोष्टी कुठे चुकाल्या याचं अनुकरण आपल्याला करायला पाहिजे. एकही निर्णय तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून न घेता घ्यायचा असेल तर तुम्हाला आतापासून ते आचरणातच आणावं लागेल. छोटे छोटे निर्णय. आता सुद्धा मी बघतोय, माझी नजर तुम्हाला माहित आहे हॉलमधल्या प्रत्येकाच्या डोळ्यात जात असते. आता सुद्धा काही जण शेजाऱ्याला विचारतात जरा बाहेर जाऊन येऊ का. आता या हॉल मधली परिस्थिती आहे. म्हणजे त्याला हॉल मध्ये त्याला समजा काहीतरी लघुशंका करायला जायचं आहे, ते सुद्धा शेजाऱ्याला विचारले मी जाऊ का. लक्षात येते ना मला काय सांगायचं तुम्हाला. कदाचित तुमच्या लेवलला येऊन सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. हे छोटे छोटे निर्णय, याच्यामध्ये खूप रॉकेट सायन्स नाही, तुमचं प्रचंड नुकसान होणार आहे असं नाही आणि फायदा पण होणार आहे असं नाही. ही रुटीन गोष्ट आहे. हे तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकत नाही. हे मला तुम्हाला जाणीव करून द्यायचं आहे. त्यामुळं आपल्याला या छोट्या छोट्या निर्णयाच्या माध्यमातूनच आपण आयुष्यातले मोठे निर्णय घेऊ शकतो. आणि हे घेत असताना स्वयंप्रेरित होणं गरजेचं आहे. आज 5 दिवस रेसिडेन्शियल प्रोग्राम मध्ये ऐकल्यानंतर आता ही कृती करायची वेळ आहे. मी बघितलं तर 46वे नेतृत्व प्रशिक्षण शिबिर आहे. कितीतरी मुलं याच्यातून या शिबिरातून घडली. कदाचित व्यासपीठावरची लोक सुद्धा या शिबिरातूनच पुढे आलेले आहेत. म्हणजे तिथून इथपर्यंतचा प्रवास जो आला या शिबिरातूनच घडलाय. वीराचार्य बाबासाहेब चुनूर यांनी ही जी काही परंपरा चालू केली आहे खूप मोठी परंपरा आहे. मग या विचारानं आपण प्रेरित झालं पाहिजे, स्वयंप्रेरणा असली पाहिजे. आम्ही आता ठीक आहे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पदाधिकारी या पदावर पोहोचणं माझं वय वर्ष 38 आहे. मी वयाच्या 26व्या वर्षी एक ऍग्रिकल्चर कॉलेजचा प्राचार्य आहे. वयाच्या 26व्या वर्षी मला सांगायचं तुमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. की व्यासपीठावरची लोक असं चिता आली का नाही, दुसऱ्यांच्या बद्दल चांगलं केली. 5-50 लोक दिवसभरात भेटतात, त्यांच्यासोबत संवाद साधले, त्यांच्यातनं चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलं आणि मग हा पुढचा प्रवास चालू झाला. कालचा इन्सिडेंट सांगतो. काल शिर्टीमध्ये एक कार्यक्रम होता. कृषी म्हणजे शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवला होता. दक्षिण भारत जैन सभेचा कार्यक्रम होता. हॉलमध्ये मंडपवाल्याला सांगितलं, त्यानं त्याच्या निम्म्या खुर्च्या मांडल्या. तू घ्या तो काय तो हॉल मधल्या खुर्च्या मांडायला तो काय मांडला का. मग तिथे काही स्थानिक वीर सेवादलाचे कार्यकर्ते खुर्च्या मांडत असताना आम्हाला वाटतं आम्ही चार खुर्च्या मांडायला काय फरक पडतो. तर मला दोघं ती कोणती सर तुम्ही नका मांडू, तुम्ही पदाधिकारी. आणि बाबा म्हटलं ज्या बाबासाहेब चुनूर बोर्डिंगची टॉयलेट साफ केलेल्या युवकांच्यासाठी आणि आमच्यासारख्यानं जर खुर्ची लावली आणि तो जर अहंकार आम्ही जर दूर हिंडत असेल तर आम्ही वीर सैनिक म्हणायच्या लायकीचे नाही. आणि त्यामुळे हे छोटे इगो, छोटे अहंकार, मी कोणी खूप मोठा, मी कोणी असं काही नसतंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एकता व प्रगती हे खूप मोठं सिंबल आहे. आणि हे युनिटीनं एकत्रितपणे येऊन ही वीर सेवा दलाची सगळ्यात मोठी फौज आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आदर्श युवक संघटना म्हणून ओळखली जाते. त्याचं कारण असं आहे की या शिबिरांमधून तुम्हाला घडवण्याचं काम केलं जातं. परंतु हे करत असताना या 5 दिवसामधलं मनोरंजनचा भाग सोडला तर बाकी गोष्टी तुमच्या आयुष्याला, तुमच्या करिअरला
दिशा देणारे असतात, कलाटणी देणारे असतात. पण आपलं चुकतं कुठं माहित आहे का मित्रांनो, आपण हे कृतीत आणत नाही. आपण या कानातून घेतो आणि या कानातून पास करतो. संधी मिळाली तर ह्या शिक्षण शिबिरातल्या गोष्टी तुम्ही असं समजा की या लाखो विद्यार्थ्यांच्या मध्ये फक्त तुम्हालाच मिळालंय आणि तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला की जितक्या चांगल्या गोष्टी मला समजल्या मी माझ्या वर्गामध्ये जाऊन सांगेन. शाळा चालू झाल्यानंतर मी माझ्या गल्लीमध्ये सांगेन, मी माझ्या मंदिरात जाऊन सांगेन, मी माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगेन की मी या 5 दिवसामध्ये काय शिकलो आणि पुढच्या वर्षी तू सुद्धा आवर्जून या शिबिरामध्ये सहभागी हो. आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असेल तर हे प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आम्ही चुकतो कुठं, कृती करत नाही. ऐकायला खूप सारं ऐकू, अजून 15 दिवस तुम्ही ऐकाल आणि ऐकून गेल्यानंतर इथून जर ती कृती येत नसेल, तुमच्या आयुष्यात त्याचा बदल होत नसेल तर असे 50 शिबिरं वर्षात केली तरी तुमच्या आयुष्यामध्ये गाडी मात्र बदल होणार नाही. आणि याचा पश्चाताप ज्या वेळेस तुम्ही करिअर फेज मध्ये येता, 25, 30, 35 वर्षाच्या वयामध्ये असता, त्यावेळेस तुम्हाला वाटतं की त्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी तर आधीच सांगितल्या होत्या, मला या गोष्टी फुकट शिकवल्या होत्या, पोटाला घालून सांगितल्या होत्या. पण मी त्याच वेळेस जर कृतीत आणला असता तर आज मी आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्ती म्हणून नावारूपास आला असतो. आज आपल्या देशाला एक असा नागरिक पाहिजे जो समाजातल्या सगळ्यात चांगल्या वाईट गोष्टी समजून घेऊ शकतो आणि त्याचं ज्ञान तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं. पण तुमच्या निर्णय क्षमतेमुळे आम्ही निर्णयच घेत नाही, थोडीफार नाही, आपण घेतच नाही. हा सगळ्यात मोठी अडचण आहे. हे मला सुद्धा जाणवलं ज्यावेळेस मला या गोष्टी ठेच लागल्या. आता माणूस ठेच लागल्यानंतर बरोबर पाय उचलून टाकायचं होतं. त्यावेळेस लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्याचं प्रचंड मोठं नुकसान होत राहतं आणि समाजातल्या युवकांचं, तरुणांचं या ठिकाणी नुकसान होत असतं. आपल्याला इच्छा नसते धाब्यावर जेवायला जायचं, पण आपण निर्णय ठाम सांगू शकतो का? नाही, मित्राला वाईट वाटेल म्हणून आम्ही चल बाबा तुझ्या बरोबर येतोच. मग या धाब्यावरची रोटी आणि भाजी खात खात दुसऱ्या गोष्टींची सवय लागते आणि मग आपण त्याच्या आहारी लागतो, त्याच्या आहारी जातो आणि आपल्या आयुष्याची मातीमोल करून देतो. त्याच्यामध्ये आपण निर्णय क्षमतेनं स्ट्रॉंग नसल्यामुळं, आपली भूमिका निश्चित नसल्यामुळं आपण अशा परिस्थितीमध्ये वाहून जातो. त्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढवणं आणि स्वतः या गोष्टीतनं प्रेरित होणं, स्वतः सेल्फ मोटिवेट होणं खूप गरजेचं आहे. स्वतःला या गोष्टी जाणवल्या पाहिजेत आणि ह्याच्या पुढची कामं आपण केली पाहिजेत. हे सेल्फ मोटिवेशन स्वयंप्रेरित होऊन तुम्ही तुमच्या आयुष्याला पुढच्या दिशेला आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. परंतु आपल्या मनामध्ये एक जाणीवपूर्वक भीती आमच्या लहानपणापासून आम्ही पालकांनी गाठलेली ती म्हणजे चालायला लागलं तर चालू नको पडशील. चालायला लागलं तर आपण काय म्हणतो, नको पडशील. पाण्याकडे चाललं तर म्हणतो नको नको नको, पाण्यात नको जाऊ, आगी सोबत खेळू नको, बाहेर जाऊ नको, गाडीवर बसू नको, सायकलवर सुद्धा बसू देत नाही आम्ही. म्हणजे इतक्या कम्फर्ट झोन मधलं पॅरेंटिंग आहे आताच. आताचा पालक भौतिक सुविधा पुरवायच्या नादामध्ये त्या पोराच्या म्हणजे इतकं नाजूक करून ठेवलेलं असतं की विषयच नाही. फक्त आता पृथ्वीला मलाच पोरगे जन्माला आले काय या आविर्भावात आताचा पालक. आणि याच्यामुळं ती एक भीती निर्माण झाली. छोटासा निर्णय घ्यायचा, इथून तुम्हाला पुण्याला जायसाठी, आता पुण्यात जाऊ का, मला बस मिळेल का, मिळाली तर जागा मिळेल का, मला वाटत कुणी काय गोंगीचं औषध देईल का, काय अनेक प्रश्न. म्हणजे काम करण्याच्या आधी त्याच्याबद्दलची नकारात्मकताची 10 प्रश्न आमच्या समोर उभे होतात आणि मग ह्याला अनामिक भीती म्हणतात. आणि ह्या फिअर पोटी, या भीतीपोटी आपण आयुष्यातले छोटे छोटे निर्णय घेतो. किती प्रचंड भीती आहे बघा ना, नकारात्मकताच गोष्टीने भरलेली आहे आपलं सगळं आयुष्य. आणि सुरुवात आपल्या संवादातून होत असते. एक विमानाचा अपघात झाला, त्या दिवशी दिवसभर टीव्हीवर दुसरं काहीच नाही. एका 7 वर्षाच्या पोरानं त्या दिवशी फक्त बातम्या बघितल्या. आता त्या पोराला म्हटलं, बाळा आपण विमानाने प्रवास करायचा का, ते नाही होते का. त्याला पाहिलं ना, विमान पडले ते मेलं. दिवसभर टीव्हीला चालू होतं. मी कोणाच सांगत नाही कारण तुम्ही रेकॉर्ड करा. लक्षात आलं, कुठली भीती बोलायची असते. आणि असा काही नुकसान होणार असते की आपण या छोट्या छोट्या निर्णय पुढे जात नाही. सांगा असं काय नुकसान होतं. त्यामुळे ही मनातली भीती मला आपण काढून टाकली पाहिजे. ही भीती आपण मोडली तर 100% आपण यशस्वी. शिक्षण प्रक्रियेमध्ये मी बघितलंय, जवळून बघितलंय
तुम्ही तर शाळेत आता 10वीला आहे, 11वीला ऍडमिशन घ्यायचंय तुमचं, कुणी ठरवलंय? तुम्हाला 11वीला ऍडमिशन घ्यायचं, कुठल्या शाळेत घ्यायचं, कोण ठरवतं? पालक. आता आमच्या मुलांना जर विचारले तुला विज्ञान मध्ये किती मार्क पडले, आता अजून रिझल्ट लागला की लागलाय, लागला का? तर त्याला टक्केवारी माहिती नाही. आता पालकांची प्रचंड मोठी धावपळ चालू असते, कागद काढ, गोळा कर, त्या मुख्याध्यापकाच्या समोर जा, प्राचार्यांच्या समोर जा, ते सगळं दाखवायची, कागद सर अजून काय पाहिजे, मुलाला माझं ऍडमिशन मिळालंच पाहिजे, अशासाठी काय करू, 1 नंबर हाय काय 2 नंबर सुविधा हाय, सगळं. पोरग खिशात मोबाईल घेते, अँड्रॉइड फोन मागच्या खुर्चीत बसते निवांत, आपलं त्याचं चालू आहे. बोट झिजवायचं काम, अकलात तर काय बरं पडतच नाही, बोट तेवढं झिजवते. ही रिअल परिस्थिती आहे, मी अनुभवलेलं आहे कॉलेजला असताना. आई बाप अशी भर कागद गोळा करून घेऊन येतात, त्यालाच काळजी त्याचं ऍडमिशन झालं पाहिजे, त्याला चिंता. वर्गाला विचारलं मला केमिस्ट्रीला किती मार्क पडल्यात, त्याला माहितीच नाही. त्या विचाराने तेवढं 2 वर्ष कष्ट करून टक्केवारी बघितल्या, किती टक्के पडलेत. म्हणजे ही रियालिटी आहे. आज तुम्ही 2 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला केमिस्ट्रीला किती मार्क आहेत हे सांगता यायला नको, फिजिक्सला किती मार्क पडले हे माहित नसावं. याच्यापेक्षा दुर्दैव काय, वयाच्या 11व्या वर्षी 12वी पूर्ण होतं म्हणजे तुमचं 18 वर्ष पूर्ण आहे, आणि एखाद्या व्यक्ती वयाच्या 21व्या वर्षी IAS झालेले आपली बरीचशी तरुण मंडळी जी वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी IAS सुपर क्लास 1 पोस्टवर बसते. कशासाठी? हे कधी घडलं? त्यांच्यामध्ये छोटी छोटी निर्णय घेण्याची क्षमता आली, त्यांच्यामध्ये कल्पकता आली, स्वतःच्या करिअरला आकार देण्याची भावना निर्माण झाली, म्हणून या गोष्टी घडल्या. आम्ही 18व्या वर्षी 12वीला किती टक्के पडले आणि कुठल्या विषयात किती मार्क आहेत हे माहित नसणं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय? तुमचं तर हायच आहे, पण सगळ्यात जास्त दुर्दैव तुमच्या आई बापाचं आहे. मुलांनो, आपली स्वप्न पूर्ण करायची असतात नक्की, आपण त्याच्यासाठी जन्माला आलो, पण आपलं जन्म, आपलं आयुष्य कुठे खर्च व्हायला लागले म्हणतात? लोकांचं फोटो लाईक करण्यामध्ये. आपलं आयुष्य कशामध्ये व्यर्थ चाललंय? लोकांचं फोटो लाईक करण्यामध्ये, लोकांचं स्टेटस लाईक करण्यामध्ये आमचं आयुष्य खर्च व्हायला. तुमच्या आई बापाचा फोटोला कुणीतरी लाईक केलं पाहिजे, इतकं चांगलं कर्तृत्व तुम्ही केला. वयाच्या 24व्या वर्षी IAS झाला, तुमच्या आई वडिलांची मिरवणूक गावात निघेल, तुमच्या डोक्यावर, तुमच्या आई बापाच्या डोक्यावर गुलाबाची उधळण होईल. हा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही आई वडिलांसोबत संवाद साधा, त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दलची स्वप्न वाचा. तुमच्या आई बापांनी तुम्हाला मोठं करत असताना काय संघर्ष केला हे बघा. पाटील साहेब, मी तुमच्या शेजारीच राहत होतो जयसिंग, त्यावेळेस मला मुलगा झाला, मी एका वर्षात राहिला होतो. आम्ही दोघं नवरा बायको जॉब करतो. मग कळालं पालकत्व काय असते, पॅरेंटिंग काय असते. कळालं आतापर्यंत तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी घडवले म्हणजे लय मोठं त्याग केला. सगळ्यात मोठं कॉम्प्रोमाइज कुणी केलं असेल तुमच्या आयुष्यासाठी तर तुमच्या आई बापाने केलेलं असतं. आई बापाच्या डोळ्यात तुम्ही वाचलं पाहिजे की माझ्यासाठी माझ्या आई बापानं स्वप्न काय बघितलंय. ज्या मुलाला स्वतःच्या आई बापाच्या डोळ्यातलं स्वप्न वाचता येईल तो 100% यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. 100% त्याच्या आयुष्यामध्ये या निर्णय प्रक्रियेतून तो पास होतो आणि अल्पावधीत असतो यशाला गवसणी घालतो. हे कुणी वाचायचं आहे? आज आम्ही 10वी नंतर आई बाबाला म्हणतो माझ्या आई बाबाला काय कळतं, म्हणजे आपण निर्णय काय बोलतो खूप अवघड आहे मला. आताची देशाची परिस्थिती कदाचित तुम्हाला मोबाईलवर रील्स बघून कळणार नाही. रील आणि रिअल लाईफ मध्ये खूप फरक आहे मला. आताची ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची, ग्रामीण भागातल्या सर्व कुटुंबांची अवस्था अशी आहे ज्या त्या वर्षीचं पीक कर्ज सुद्धा फिटत नाही. फक्त आपल्या आई बापांना असं वाटतं की आम्ही जे सोसलंय ते माझ्या पोरांनी नाही सोसलं पाहिजे म्हणून तुमच्यापर्यंत मी येत नाही. आज गाडीत पेट्रोल टाकताना त्या बापाला प्रश्न पडतो टाकी फुल करत नाही, 100च टाकतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? काय अडचण आहे गाडीत पेट्रोल फुल भरायचं, पण टाकत नाही कारण आजचं आर्थिक नियोजन कोलमडत आहे, उद्याचा अडचण आहे. हे तुम्ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या निर्णय प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत का? स्वतःच करिअर, आज तुम्हाला 10वी नंतर काय अभ्यासक्रम शिकायचा माहित पाहिजे ना. उन्हाळ्याची सुट्टी आहे, अजून हे प्रशिक्षण संपल्यानंतर तुमच्याकडे 15 दिवस मिळाले.
तुम्ही जाऊन माहिती घेतली पाहिजे. शाळा कोणती, शिक्षक कोण, काय शिकवलं जातं, तो अभ्यासक्रम शिकल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला काय होता येईल हे तुम्ही आता बघितलं पाहिजे. त्या गोष्टींचं अनुकरण तुम्ही केलं पाहिजे, त्याची लिखापढी तुम्ही केलं पाहिजे आणि हट्टाने सांगितलं पाहिजे मला या गोष्टीमध्ये करिअर करायचं. काल कुंभोज मध्ये एका क्लासेसच्या सत्कार समारंभामध्ये मी सकाळी गेलो होतो. कुंभोज हातकणंगले तालुक्यात तिथल्या क्लासेस वाल्यांनी 200 पालक आणि विद्यार्थ्यांचा एक मेळावा घेतला. त्याचं मार्गदर्शन करायसाठी गेलो. आमचं मार्गदर्शन झाल्यानंतर मुलांना पुढे बोलवलं. त्यात एक मुलगा आणि म्हटला की मला मी माझ्या, कारण त्याचे वडील बोलत असताना डोळ्यात धड 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 असे अश्रू वाहत होते. तो मुलगा परत आला आणि म्हटला IAS IPS झाल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाही. वयाच्या 25व्या वर्षी मी IAS झालेला असेल हे पोरगे सांगतात. 10वीचं वयाच्या 16व्या वर्षी मी स्टेजवरल्या व्यासपीठावर लोकांना सांगितलं या पोराला आणि याच्या आई वडिलांना मला कार्यक्रम झाल्यानंतर भेटायला सांगा. ते मला भेटायला आलं. म्हणजे तुझं प्लॅनिंग काय बाबा? नाही म्हटलं सर मी सांगलीला ऍडमिशन घेणार आहे. ऐका फक्त. ठीक आहे, काय डिप्लोमा करणार? नाही म्हटलं सर मी 11वी 12वी सायन्स करणार. बरं मग बीकॉम करणार, LLB करणार. तुला UPSC करायला बेसिक ग्रॅज्युएशन पाहिजे. ठीक आहे, बीकॉम इज सफिशियंट आहे. बीकॉम सफिशियंट आहे. मी प्लेन मध्ये जाणार, मी लॉयर सुद्धा होणार आणि प्लॅन बी म्हणजे प्लॅन बी हा लॉयरचा आहे आणि प्लॅन ए त्याचा UPSCचा आहे. हे टार्गेट आज त्या वयाच्या 16व्या वर्षी त्या पोरात येतं. म्हणजे त्याची निर्णय क्षमता किती आहे. त्याच पोरग्याचा एक गुण सांगतो. सत्कार समारंभ चालू असताना व्यासपीठावर एक मॅडम अनाउन्सिंग करत होत्या. कुठल्या विद्यार्थी यायचा कोणी सत्कार घ्यायचा. ते पोरगाचं खाली मांडी लावून बसलो होतो. त्या पोरगाचं तर मॅडम कडे लक्ष. जो मुलगा नाही तो असा खुलवायचा मॅडमला. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे त्या मुलाचा. ते पोरगा खुलवायचं नाही. त्याचे पॅरेंट्स आले एवढी असं करत होते. कार्यक्रम संपेपर्यंत बघितलं तर त्या मॅडमचं 50% काम ते पोरगे करत होतं. कुणाचे पालक आले, कोण मुलगा आलाय ते त्याला कुठलाही टास्क न देता ते पोरगं डोळ्याने खुलवून सांगत होतं त्या पोराची काय मॅच्युरिटी असेल. मी त्यांच्या पालकांना सांगितलं जर त्या पोराची जिद्द असेल ना हाडाचं काढ करा, रक्ताचं पाणी करायला तुमचं पोरगा आहे होणार. म्हणजे होणार की जिद्द त्या पोरानं ठरवलेली आहे. तुम्ही सुद्धा बाळांनो आपण घरी गेल्यानंतर 5 दिवसानंतर आई बापाचं पाय धुवून पाणी प्या आणि सांगा तुमची स्वप्न सांगा. ते पूर्ण हा वाक करेल. ते तुमच्या तोंडात शब्द आले तुमच्या तोंडात ही शब्द येतील. तुमचे पालक अभिमानानं गावात फिरतील. 12 तास नाही बाळांनो, 24 तास डोळं न बंद करता तुमच्यासाठी काम करतील, राबतील. पण तुम्हाला आर्थिक दृष्ट्या कुठं चणचण पडू देणार नाही. ही मानसिकता तुमच्या युवकांच्या मध्ये आली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. कारण आता आपण हिंडत असताना भलं मोठ्या अपेक्षांचं ओझं घेऊन वाहत असतो. कुणाच्या अपेक्षा नाही सांगा. शाळेला वाटतं पोरं सगळे आले पाहिजे, त्यांचा बोर्ड चौकात मोठा लागला पाहिजे. पालकांच्या अपेक्षा आहेत. पालकांच्या पेक्षा पाहुण्यांच्या अपेक्षा. सगळ्यात जास्त प्रचार आमचे नातेवाईक करतात. चांगली टक्केवारी पडली तरी करतात आणि कमी पडली तर त्याच्या डबल स्पीड न करतात. ह्याच्यापेक्षा याला कमी पडल्या. 90% कौतुक नाही पण ते 92 पेक्षा कमीच पडल्या. हे असा सगळा सिस्टीम आहे. त्यामुळे हे अपेक्षांचं ओझं घेऊन वाहत असताना आपल्याकडे दूरचा दृष्टिकोन नसेल, आपल्याला कुठल्या दिशेने जायचं हे जर आपण ठरवलंच नसेल तर मग प्रवास करणार कसं. आम्हाला माहित होतं सकाळी की 11 वाजता कोल्हापूरला पोहोचायचं आहे. मी दादांच्या घरी बरोबर 9:30ला गेलो आणि बरोबर 11:15 10:30 11:15 पर्यंत आलो. कारण आम्ही स्पेसिफिक टाइम बाउंड प्रोग्राम मी त्यांना शब्द दिला होता 9:30ला मी तुमच्या दारात असेल. 9:29ला मी त्यांच्या दारात गाडी घेऊन गेलो. पण हा वक्तशीरपणाच आपलं करिअर ठरवत असतो, आपली ग्रोथ ठरवत असतो, आपण पुढे जायचं ठरवत असतो. इतकं टाइम बाउंड म्हणजे मला कोल्हापुरात किती वाजता पोहोचायचं 10 मिनिटं ट्रॅफिकचं कन्सिडर करून म्हणजे इथं आल्यावर कारण सांगायला लावू नये की मी ट्रॅफिक मध्ये आलो. अजिबात नाही. एक्सक्यूजेस आपण आयुष्यात दिलेच नाही पाहिजे. कारण सांगू तेवढं ऐकतील आणि सोडून देतील पण तुमच्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. किती कारणं सांगू मी आयुष्यभर कारणच सांगायची का. 10% कमी का पडली मी जानेवारीत आजारी पडलो. आपण जानेवारी सोड बाकीचे 11 महिने काय केलं. 11 महिन्याचा हिशोब कुठे आहे. ही जी मानसिकता आम्ही जी कारण द्यायला लागलो. पोरग्याचं कारण झालं की पालकचे कारण द्यायला चालू करतो. आमचं पोरग जानेवारीत आजारी पडलो त्यामुळे 5% कमी पडलो. टक्केवारी सोडून द्या. मला 59% मार्क आहेत 12वीला. सेकंड क्लास विद्यार्थी आहे. टक्केवारी कुणाचं आयुष्य घडवत नाही बिघडवत पण नाही. पण मानसिकता, इच्छाशक्ती, गरिबी, परिस्थिती, आई वडिलांची परिस्थिती ही ज्याच्या डोळ्यामध्ये दिसते, ज्याला त्याची जाणीव होते तो विद्यार्थी कधीच या प्रक्रियेत बाहेर पडत नाही आणि यशापासून लांब राहत नाही.
हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे या अपेक्षांचं ओझं घेऊन प्रवास करत असताना जर आपली निर्णय क्षमता चांगली असेल तर हे ओझं सुद्धा आपण सहज 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 वाहू शकतो, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं की वेळ. गेलेली वेळ परत येते का? मागचा 1 तास 1 मिनिट 1 सेकंद सुद्धा आपल्याला परत मिळत नाही. आपल्या आयुष्यातला एकदा वेळ निघून गेली की गेली, परत त्याला रिपीट नाही, पैशाला सुद्धा विकत घेता येत नाही. मग या वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. आज तुमचं वय 16 असू दे, 17 असू दे, 18 असू दे, 20 असू दे, तुम्ही पुढच्या 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 6 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये स्वतःला कुठं बघता हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या आई वडिलांच्या पेक्षा, तुमच्या शिक्षकांच्या पेक्षा तुम्ही स्वतःला कुठं बघता, स्वतःच्या वेळेचं व्यवस्थापन काय. आज आपण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपलं 1/3 आयुष्य फक्त झोपण्यात जातं, माहिती आहे का? दिवस किती तासाचा असतो? 24. झोपतो किती तास आम्ही? 1/3 आयुष्यातला वेळ फक्त झोपण्यात जात असतो. आपला जगाशी संपर्कच नसतो. उरले 2/3 आयुष्य. या 2/3 आयुष्यामध्ये आपल्याला आपलं करिअर करायचं, आपलं कुटुंब चालवायचं आहे आणि संधी मिळाली तर समाजाची सेवा करायची आहे. आणि याच्यात ज्याच्याकडे वेळेचं व्यवस्थापन नाही तो मग आपल्या यशापासून हळूहळू हळू दूर जातो. प्रत्येक मीटिंग, प्रत्येक सेकंदाचं प्लॅनिंग पाहिजे. प्रत्येक मीटिंग, प्रत्येक सेकंदाचं प्लॅनिंग पाहिजे. 24 तासाचा हिशोब पाहिजे आणि हे तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे. या वयामध्ये शिक्षण घेत असताना, मी सुद्धा शिक्षण संस्थेत काम केले म्हणून मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, सुट्टी नावाची एक संकल्पना असते का? आठवड्यातून कधी सुट्टी असते? शनिवारी रविवारी असते. शासनाने 5-50 सुट्ट्या देते. मुलांना वाटतं सुट्टी म्हणजे एन्जॉय करण्याचं हॉलिडे. सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सुट्टी कुणासाठी असते? सुट्टी मास्तरांसाठी असते, आमच्यासाठी. जो कुटुंब चालवतो त्याला आठवड्यात 1 दिवस किमान घरामध्ये भाजीपाला आणून दिला पाहिजे, किराणा आणून दिला पाहिजे, मग त्याचे कुटुंब पोटाला खातं, त्याच्यासाठी सुट्टी असते. स्टुडंट या शब्दाचा अर्थ असा आहे, आपण 24 तास विद्यार्थीच असतो. शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी भेटत असेल तर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्याला डिस्टर्ब करायला पृथ्वी तलावर कुणीच नसतं. पण आपण ठरवलंय सुट्टी म्हणजे एन्जॉय करायचा. जो विद्यार्थी या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने सेल्फ प्रिपरेशन करेल, सेल्फ स्टडी करेल, तो यशस्वी होईल. हा निर्णय घ्या आणि बघा, मला सांगा 5 वर्षानंतर कुठं भेट झाली तर की तुम्ही 25 मेला सर मला भेटला होता आणि तुम्ही हे सांगितलं होतं. आज उन्हाळ्याची सुट्टी आहे, 45 दिवस भेटतात. एखादा मुलगा 45 दिवसाच्या अभ्यासामध्ये नीट क्रॅक करतो, जेई एक्झाम क्रॅक करतो, सीईटी एक्झाम क्रॅक करतो. आम्ही दरवर्षी आयुष्यात हे 45 आणि दिवाळीतले 30 दिवस ठीक आहे एन्जॉय केला पाहिजे, नो डाऊट 100% केला पाहिजे. पण सुट्टी आता वय नाही तुमचं. आम्ही 12वी नंतरच्या आता या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये काल मी स्टडी केला, काल मी थोडा डेटा काढलो. आमचा एक रिलेटिव्ह IITचं प्रिपरेशन करते, त्याला मी रात्री सहज घेऊन बसलो आणि सांगितलं, बाळा भारतामध्ये IITच्या जागा आहेत 6800 आणि मुलं ऍक्टिव्ह होतात. पण या वर्षी 2026 ला मुलं ऍक्टिव्ह झाली 15,38,000. हिशोब आहे भरता येईल तुम्हाला. एका जागेसाठी 222 मुलं स्पर्धक आहेत. एका जागेसाठी 222 मुलं स्पर्धक आहेत. याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि या प्रचंड मोठ्या स्पर्धेमध्ये तुमच्यासारख्या युवकांनी करिअर ओरिएंटेड निर्णय क्षमता घ्या, टाइम मॅनेजमेंट करा. ज्याच्याकडे वेळेचं चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन असेल तो विद्यार्थी, तो तरुण कधी मागे पडणार. आणि सगळ्यात शेवटला आपल्याला प्रायोरिटी ठरवायला पाहिजे. प्राथमिकता कशाला द्यायची, कशाला प्रायोरिटी द्यायची, कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची. पहिल्या नंबरचं काम कुठलं, दुसऱ्या नंबरचं काम कुठलं, तिसऱ्या नंबरचं काम कुठलं, चौथ्या नंबरचं काम कुठलं, याला प्रायोरिटी दिलं पाहिजे. ज्या गोष्टी केल्यामुळे माझ्या आयुष्यात फायदाच होणार नाही, माझं करिअरच घडू शकणार नाही, माझं नुकसानच आहे, माझ्या कुटुंबाचं नुकसान आहे, त्या गोष्टीला आपली पहिली प्रायोरिटी असेल तर सगळ्यात वाईट गोष्ट आहे. त्यामुळे प्रायोरिटी ठरवल्या पाहिजे. शिक्षण घेतोय, अभ्यासाला पहिली प्रायोरिटी. व्यवसाय करतोय, आपल्या बिझनेसला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात त्या कालावधीमध्ये पुढे घेऊन जायच्या
त्या गोष्टीला प्रायोरिटी देणं आपली नैतिक जबाबदारी असेल आणि आपल्याला करिअर करत असताना आपण आपली स्वतःची ग्रोथ करत असताना या महत्वाच्या गोष्टी करतो. त्याच्या मी 7, 8, 10 गोष्टी सांगितल्या, याचं अनुकरण करणं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं, अशा गोष्टी ऐकणे खूप सोपे आहे. तुम्ही 2-4 वेळा टाळे वाजवला, मला भयानक त्या टाळ्यांचा राग आहे. का सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस माझ्या समोरचे 50 तरुण त्यांच्या आयुष्यामध्ये उद्यापासून बदल करायला चालू होतील ना, तुम्ही आयुष्यभर टाळ्या वाजवल्यासारखं आहे माझ्यासाठी. पण आपण कृतीत येणं गरजेचं आहे. आपल्या हातून त्या छोट्या छोट्या गोष्टी आल्या पाहिजेत. ही मानसिकता निर्णय प्रक्रियेमध्ये कधी कधी निर्णय सकारात्मक दृष्टिकोनात घ्यायचा असतो. बाळांनो, आपल्या या पृथ्वी तलावर 3च जिवंत प्राणी, आयुष्यभर लक्षात ठेवा, हे वाक्य माझं आयुष्यभर लक्षात ठेवा. या पृथ्वी तलावर 3च जिवंत प्राणी आहेत ज्यांना असं वाटतं की ही मुलं माझ्यापेक्षा मोठी झाली पाहिजेत. नंबर 1 आपली आई, नंबर 2 आपला बाप आणि नंबर 3 आपल्याला जी लोक शिक्षक म्हणून भेटले. मग पहिली शिक्षक आईपासून ते कॉलेजचं शेवटचं शिक्षक असेल आणि दररोज आम्हाला सुद्धा शिक्षक म्हणून आम्ही यांच्याकडे बघतो. 3च व्यक्ती असे त्यांना वाटत असते की ही मुलं माझ्यापेक्षा मोठी झाली पाहिजे, नाहीतर सख्या भावाला सुद्धा वाटत नाही की हे माझ्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. तुम्ही न्याय व्यवस्थेमध्ये बघा, 90-95% कोर्ट केसेस सख्या भावांच्या आहेत. बांधावरून वाद, 2 भावांच्या बांधावरून वाद भावाभावाचंच आहे. ही जी 3 लोक आहेत, हे जे आटापिटा करत असतात, तुम्हाला सांगत असतात, तुम्हाला रागवत असतात, तुम्हाला बोलत असतात, त्यांचा एकमेव उद्देश आहे की हे कार्यक्रम माझ्यापेक्षा जास्त सक्सेस झाला पाहिजे, याच पोटतिडकीनं आणि याच इच्छाशक्तीनं सांगत असतात. बाकी भावना नसते तुम्हाला म्हणायची. पण आजचा योग ह्याला नकारात्मकतेनं घेतो, आजचा योग ह्याला वेगळ्या पद्धतीनं घेतो. माझ्या आयुष्यात मी तुम्हाला सांगितलं 12वीला मला 59.33% म्हणजे नियमाप्रमाणे सेकंड क्लास, 60% फर्स्ट क्लास होता. घरी आमच्या आजानं 4 किलो पेढे वाटले. आनंद, मला चुकून बीएससी ऍडमिशन मिळालं, चुकून बीएससी ऍग्रीकल्चरला ऍडमिशन. आताच्या युवकांना म्हणजे आम्हाला सुद्धा आनंद झाला. पहिल्या सेमिस्टरला टक्केवारी 77% मार्क, आनंद. दुसऱ्या सेमिस्टरचा निकाल लागला 78% मार्क, आनंद झाला. सगळ्या विषयात पास झाला, सगळ्यात मोठा आनंद. तिसरं सेमिस्टर, तिसरं सत्र 78% मार्क पडले, आनंद गगनात मावना. आणि मग हे रिझल्ट बघितल्यानंतर दुपारीच आम्ही कॉलेजमधनं जात होतो. साधारणतः 3:30-4चं टायमिंग असं. माझे सिनियर होते रोहित पवार, आमदार साहेब नव, तुम्ही त्यांना माझे बाळा, संगमनेर अकोले नगर जिल्ह्यातले रोहित पवार सिनियर. मी त्यांना आनंदात जाऊन सांगितलं की मी ऑल क्लिअर झालो आणि मला 78, आम्ही ग्रेड पॉईंट मध्ये मोजतो त्याला 7.8 ग्रेड म्हणतात, सीजीपी 78% मार्क पडले. त्या माणसानं माझ्याकडे बघितलंच नाही. आपण एखाद्या हिणवतो ना, तुच्छ लेखतो. मी परत सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही वरिष्ठांना, सिनियरना सर म्हणतो. ऍग्रीकल्चर मध्ये, ऍग्रीकॉस मध्ये ती रीत आहे, वरिष्ठांना रिस्पेक्ट दिला जातो. सर म्हणलं ऑल क्लिअर झालो, सगळ्या विषयात पास झालो, 7.8 ग्रेड आला. त्याच्या चेहऱ्यावरती रिॲक्शनच नाही. पाटील आडना मला बोलवत, जी गोष्ट सांगायला तुला लाज वाटली पाहिजे, बघा वाक्य आहे का, जी गोष्ट सांगायला तुला लाज वाटली पाहिजे ती गोष्ट तू अभिमानानं सांगतोस. मग परत हसी मजाक मध्ये चालू असतो. बघा म्हणलं पुढच्या सेमिस्टरला मी करून दाखवतो, असं म्हटलं मी पण जोश मध्ये. अशी 56 आल्यात आणि 56 गेल्यात. ज्या दिवशी तू करशील ना त्या दिवशी येऊन भेटू. मला काय कळलं नाही, व्यक्ती काय बटनच आणि कर चालत मी आपल्या त्याच्या मागे चालत गेलो. मला सांगतो रात्रभर झोपलो नाही, मला झोप काय लागली नाही. म्हणजे एखाद्याला अपमान करावा तर किती, पण त्या अपमानाला ना मी पॉझिटिव्ह वेळ घेतला, मी वेगळ्या सकारात्मक दृष्टिकोनातून. ही व्यक्ती माझ्यावर चिरायचं कारण नाही. ह्याला वाटतं की याला चांगले मार्क पडावे, त्यात माझाच फायदा आहे ना. मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मी रूम बदलली. पहिला आमचं कॉलेज ते रूम अंतर 5 किलोमीटर होतं आणि तेवढी एवढी परिस्थिती नव्हती. रिक्षाला कॉलेजला आलो, दररोज 5 जायचं चालत आणि 5 रिटर्न चालत यायचं. बदनापूर
जालना जिल्ह्यामधलं कॉलेज. रूम बदलले आणि ठरवलं की दररोज आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि तिथून पुढे ठरवलं की दररोज 2 तास आपल्याला न चुकता संध्याकाळी अभ्यास करायचा. ते होतं 4थं सेमिस्टर माझ्या बीएससी अग्रीतलं. बाळाला 4थ्या सेमिस्टरला माझी टक्केवारी होती 91. म्हणजे 9.1 CGPA. अख्या कॉलेजचे भुवया कपाळात हे काय भानगड. आणि तिथून माझा जवळपास 8 वर्षाचा प्रवास. तिथून पुढचे 5 सेमिस्टर, MSc चे 4 सेमिस्टर आणि PhD चे 7 सेमिस्टर. आपल्याला सेकंड कधी यायला जमलं नाही. म्हणजे सेकंड नंबर कधी आपल्याला कधी लागला नाही. म्हणजे काय लागला, आपण कधी सेकंड आलो नाही याचा अर्थ फर्स्टच राहिलो. एकमेव की तो निर्णय माझ्या आयुष्यातला कलाटणी देणार होता आणि मी रोहित पवारांना देव मानतो. मी कधी नाशिकला चाललो तर सिन्नरला थांबतो आणि त्याचा पाया पडून जातो. असे निर्णय सकारात्मक भावनेने घ्यायचे. तुम्हाला शिक्षक रागावले, हे संयोजक तुम्हाला काहीतरी ओढून 4 गोष्टी सांगत असतील, त्याची भावना लक्षात घ्या, त्याचा इंटेन्शन लक्षात घ्या. त्या काय पोटचिठ्ठीला तुम्हाला सांगतो की 50 मुलं स्वतःच्या पायावर उभी राहावीत म्हणून हे प्रशिक्षण घेतलं. ह्याच्यातनं काही 2 पैसे मिळणार आहेत आणि एखादा व्यवसाय चालवायसाठी नाही. आणि त्यामुळे तुमच्यासारख्या युवकांनी जोपर्यंत कृतीत आणणार नाही, माझं आजही प्रामाणिक तेच मत आहे, तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या आयुष्यामध्ये कृतीत आणणार नाही तोपर्यंत हे प्रश्न कधी सुटणार नाही. माझा जाता जाता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सल्ला असेल, तुमचं वय 50 म्हणजे 16, 17, 18, 20 काय पण असू दे, थोडं आरशाला प्रश्न विचारायला शिका. जी प्रश्न तुम्ही आरशाला विचारता, आरशाला म्हणजे स्वतःला बघा, मला 16 वर्षामध्ये आई बापानं माझ्यासाठी काय केलं, मागच्या 20 वर्षामध्ये माझ्या आई बापानं माझ्यासाठी काय केलं, आणि आता माझी वेळ आलेली आहे. माझं तर करिअर करायचं आहे, पण त्याचसोबत मला माझ्या आई वडिलांना घडवायचं आहे. हे आपल्याला कृतीतनंच फक्त आपण बदलू शकतो. त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला या नेतृत्व प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तानं सांगतो. मला वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आणि दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर यांच्या वतीनं तुमच्या समोर या विषयावर व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो. आणि गेल्या घड्याळवरून जवळपास 50-55 मिनिटं तुम्ही मला सहन केला. पण माझं सगळ्यात मोठं यश मी याला मानतो अशा शिबिरांचं, की तुम्ही आताही तुम्हाला जाता जाता सांगतो की तुम्ही जितकं हे कृतीत आणा, तुमच्या आयुष्यात ऍक्शन मध्ये आणा, त्याचं यश सगळ्यात मोठं संयोजकांना पण आनंद असेल आणि आमच्यासारख्या वक्त्यांना सुद्धा त्याचा आनंद असेल. या निमित्ताने तुम्ही मला सहन केला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो.